नांदेडच्या पूरग्रस्त हसनाळा गावात जोरदार आंदोलन सुरू झाले। तिडकीला निलंबित करा अशी या गावकऱ्यांची मागणी आहे। आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या प्रमाणात महिला पुरुष एकत्र आलेत। महिलांच्या डोळ्यात सुद्धा या ठिकाणी अश्रू दाटले चित्र पाहायला मिळतात। प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे जे आहे ही पूरस्थिती निर्माण झाली असा या गावकऱ्यांचा आरोप आहे। आपण बघतोय या महिलेच्या डोळ्यातील अश्रू। काय मावशी मागणी आम्हाला काहीच होऊ द्यायचं नाही, आम्हाला तळच होऊ द्यायचं नाही। आम्हाला घर पाहिजे, शेत पाहिजे, आम्हाला सगळंच पाहिजे। जेवढी जमीन होती तेवढी जमीन पाहिजे, आम्हाला घर पाहिजे। तुम्ही आता जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलन केलं, काय मागणी साहेब? मागणीचा विषय आता आपलं जे डॅम कंप्लीट झालेलं आहे हे पूर्णपणे पाणी साचलेलं होतं। मग आता आपण सुरुवातीला ज्यावेळेस काम करते वेळेस त्यांनी म्हणले होते की 30% पाणी कोणणार आहे किंवा 20% पाणी कोणणार आहे, पण पूर्णपणे 100% पाणी कोणलेलं आहे। मग मला एक सांगा, तुम्ही आता आमचे पुनर्वसन कंप्लीट झालेले आहेत का? आम्हाला आमचे जे घर उचलायचा होता तो घरभत्ता मिळालाय का? त्याच्यानंतर जे काही आमचे कामं होती ते पेंडिंग पडलेले पूर्ण कामं कंप्लीट झालेत का? झाले नाहीत तर ही लोक पाणी का साठवल्यात? यांच्यावर काही खरंच कायद्यानं गुन्हा होईल का? आणि जर होत नसेल तर का आम्ही या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नागरिक नाहीये का? आम्हाला मृत्युमुखी पडण्यासाठी हे सर्व लोक जबाबदार आहेत का? आम्ही अजूनही मरून जाऊ का या डॅममध्ये? जर आमचंच काम, जर आमचं पूर्ण कंप्लीट बाहेरचं काम झालं नव्हतं तर हे आमच्या गावात पाणी का साचून ठेवले? आमच्या गावामध्ये का ठेवले पाणी साचून? जर शासनाचं जर काम आहे की बाबा हा ठीक आहे हे डॅम कंप्लीट करायचं आहे, इतिहासामध्ये नोंद आहे, तर त्यांनी कंप्लीट केलं तर मग या बाहेर नागरिकाला बाहेर काढायचं शासनाचं काम नाहीये का? आणि जर शासनाचं काम जर असं बाहेर काढायचं तर ते शासनानं काम का केलं नाही? आणि हे जे मृत्युमुखी पडल्यात, जे मेल्यात लोक, त्याची जबाबदारी कोणाची आहे? याची जबाबदारी कोण उचलते? नाही उचलले तर सांगायला सांगा। आम्ही सरळ कलेक्टर ऑफिस असो, आमदार साहेब असतील किंवा तिडके साहेबाचं घर असेल किंवा तिडके साहेबाचं कुठलंही ऑफिस असेल तिथे जाऊ, आम्ही त्यांच्याशी जाब विचारणार आणि आम्हाला 100% न्याय भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आमचा हे अधिकार आहे आणि आम्ही ते मिळवणारच। याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीला कुठल्याही पणाला जावं लागतं, आम्ही जाण्यासाठी तयार आहे। आता काय मागणी? आमची मागणी हीच आहे, लेंडी प्रकल्प अभियंता या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत तिडके साहेब म्हणून। लेंडी प्रकल्प अभियंता तिडके साहेब वापरायचं नाही, विवेकानंद तिडके म्हणून अधिकारी आहेत, तेच सर्व या गोष्टीला जबाबदार आहेत। त्यांना अटक करा अशी गावकऱ्याची मागणी आहे। आम्ही FIR दाखल करा जाणार आहोत लगेच। जर पोलीसवाल्यांनी जर FIR दाखल नाही केली तर आम्ही धरणे द्यायला। गिरीश महाजन आले होते 2 दिवसापूर्वी, ते म्हणले होते तिडकीवर कारवाई करू। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत, जर मंत्र्याकडून दिलेला शब्द पाळला जात नसेल तर आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगा। आज आम्ही FIR फाडायला जाणार आहोत किंवा अटक करण्याची मागणी करायला जाणार आहोत। जर झाली नाही अटक किंवा FIR फाडला गेला नाही, आम्ही सगळं गाव तिथे पोलीस स्टेशनला जाऊन तिथे समोर धरणं देणार आहोत। अद्यापर्यंत त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही। पाटील, एक व्हिडिओ व्हायरल होतो, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा आहेत, काय संभाषण आहे सगळं त्या व्हिडिओ मधलं? मी संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे लेंडी। ह्या इतिहास असा आहे, 2012ला आम्ही काम बंद केल्यानंतर पुनर्वसन पहिले धरण, नंतर 2006चा कायदा आहे, पण आजपर्यंत ह्या पुनर्वसनाची कोणतीच सुविधा झाली नाही। ह्या इथल्या नागरिकांची समस्या मिटली नाही, वाढीव कुटुंबाचा प्रश्न मिटला नाही, 21 वर्षाच्या वरच्या सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न मिटला नाही, धरणग्रस्त म्हणजे पुनर्वसन ठिकाणी नागरिक सुविधा झाल्या नाहीत। न होता सुद्धा आमचे 3 वेळेस बैठका झाली। बैठका होऊन सुद्धा हे जे उद्भवले निसर्गाचा कोप नसून हे शासनाचा कोप आमच्यावर आहे। आज इथं हसनाळा भेट देतात, रावणगावला भेट देतात, येवल्यात चालल्यात, पण ठोस निर्णय आजपर्यंत काही झालेला नाही शासनाचा। आमचं म्हणणं आहे की गळभरणी करण्याच्या अगोदर जोपर्यंत नागरिक त्या पुनर्वसन ठिकाणी स्थानांतर होणार नाहीत 2006च्या कायद्यानुसार, तसं आम्ही त्या पाळूमध्ये बसून होतो। तिडके साहेबांना आम्हाला सांगितले की आम्ही पुरेपूर जिम्मेदारी आहे की नागरिक मेले, कोणाला धक्का लागला तर आमची जिम्मेदारी म्हणून त्यांनी सांगलेले आहेत। मी त्या व्हिडिओमध्ये आहे, तिथं आमची विनंती केली, आम्ही तर काम करणार नाही म्हणून सांगितले। नंतर जे पोलीस फोर्स आणून टाकले, ह्याच्यामध्ये पूर्ण शासन जबाबदार आहे, मंत्री तुमचे जलसंपदा मंत्री जबाबदार आहेत, इथलं शासन जबाबदार आहे। एकाकडून जलसंपदा मंत्र्याला सुद्धा इथं राजीनामा द्यायला पाहिजे आणि तिडके साहेबाला तात्काळ अटक केलं पाहिजे आणि लेंडी धरणाच्या सर्व अधिकाऱ्याला अटक केली पाहिजे। हे पाण्याचा फ्लो जर 83 ढगफुटी नसून 83 मध्ये आमच्या गावाला पाणी लागलं नाही, 52 मध्ये पाणी लागलं नाही, हे परिस्थिती ह्या गेट बंद असल्यामुळं आता सुद्धा जाऊन जागेवर बघा, लोखंडी गेट खाली आहेत, तोपर्यंत या गेटचे 5 जर उचलले असते हे हसनाळ येथील 5 मृत्यू झाले नसते। पुढच्या रावणगाव येथील जवळपास 245 लोक वाचले, आमच्या वाड्यावर होते, मजितीवर होते लोक, हे लोक आज वाचत नव्हते। जर आज हसनाळपेक्षा बिकट परिस्थिती रावणगावची सुद्धा राहिली असती, आज आमचे घर संसार उद्ध्वस्त झाले, ह्याला कोण न्याय देणार आहे? येवल्याला तिथं बोललेल्या चालल्यात, पण ठोस निर्णय आजपर्यंत झालेला नाही। भूमिका ह्याच्यावर जर भूमिका जर शासनानं कठोर घेतलं नाही, हे दोषी लोकांवर जर कारवाया झाले नाहीत, याच्या पुढे जन आंदोलन आम्ही उभारत। येणाऱ्या काळामध्ये लेंडीचं काम आम्ही पुढचं होऊ देणार नाही। हजारोच्या संख्येने आम्ही लेंडीवर उतरूत
आणि जोपर्यंत पुनर्रचनाचा प्रश्न, वाहतूक भत्त्याचा प्रश्न जी आर प्रमाणे मिटणार नाही तोपर्यंत आम्ही धरण होऊ देणार नाही. झालेलं धरण आज पुढे फोडून टाकूत आम्ही. हे सर्व लोक जाऊन त्या धरणावर बसतील, धरणाच्या लोकांना गोळ्या घाला. नाही आम्हाला देश साहेब, देश स्वतंत्र झालाय का झाला नाही आज हे सांगा. हुकुमशाही आहे का इथं? हुकुमशाहीनं लोक वागतात इथं. आमच्यावर एवढा अन्याय होत आहे. ढगफुटी नाही, कोणतंच मिलीमीटर पाऊस नाही हे उगाच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 100% 600 पोलीस आणून मिलिटरीचे कॅम्प बसून, गावागावात कॅम्प बसून आमच्यावर अन्याय केले, आमच्यावर गुन्हे दाखल करून याने बिव दाखवून काम केलं. आम्ही काय चोरी केली नाही, कोणाचे गुन्हे दाखल नाही. आम्ही आमच्यावर तात्काळ जर न्याय भेटत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. आजच्याच हसनाळीतून निवेदन जाणार आहे. जर त्याच्यावर न्याय भेटला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. काय भूमिका? काय सर, आम्ही हो का 2 महिने माळाने हिंडल्या सर. आमचे घर बांधू द्या, आम्हाला बोर मारून द्या, आम्हाला जागा द्या. दिवाळीपर्यंत अवधी दिले, छातीला हात लावले. हो, मग आम्ही काय म्हणलं, आम्हाला सगळं वर जाऊ द्या. ऐकणारी छातीला हात लावले पाटलाच्या उजी. आम्ही पाणी घेऊन हिंडत बोलल्या की बाबा आम्हाला वरी जाऊ द्या. मग अर्ध्या गावामध्ये लोक आहेत, त्याला बंद करून ठेवला जाणून बुजून. आम्ही एवढं हे करून ह्या 2 माणसाला घ्या, त्या 2 माणसाला घ्या, आपल्यासारखा करून घ्या आणि काम चालू करा. बाकीचे गोरगरीब तसेच राहा. मग मरून गेले की नाही गोरगरीब? जे माणसं बोलून घेऊन ते करून घेतलंय ना काम. बाकीचे लोक काय करावं? आता आमची भावजी मेली की नाही? मेली की नाही? कोणासाठी हिंडलो मी? पाणी घेऊन हिंडलो. पाटलाला माहित नाही का माझा व्हिडिओ नाही का तिथं? दिले का आम्हाला? दिवाळीपर्यंत आम्ही वरी जाते. दिवाळीपर्यंत काय बोलायचं? मायबाप नाही, शेत नाही, घर नाही, 3,70,000 नाही, बायको नाही. आम्ही काय भोगवणे घेऊन बस स्टँडला बसाव? 70-75 वर्षाचे प्लॉट आहे. 30-35 वर्षाचे 3,70,000 आहेत. जे 25च्या मधले अविवाहित वगळून आहेत त्याचं काय? त्याने जगाव कसं? त्याने काय भोगवणे घेऊन बस स्टँडला बसतील? त्याचं काय निर्णय आहे? 70-75 त्याने कसतर जगल, 370 कसतर जगल. मी जगू कसं? भोगवणे घेऊन बस स्टँडला बसू का? धरण पडलंय उशाला, कोरड पडली कशाला? नुसतं उपोषण घालू, नुसतं व्याख्यान. मला काय भेटले? काय भेटले? तिडक्याचं करायचं काय? खाली आपण बघतोय हे सगळे हसनाळा गावचे पूर्वस्थ ग्रामस्थ अभियंता आहेत तिडके, त्याच्यावर निलंबन कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या ग्रामस्थांची आहे. आणि हे ग्रामस्थ सगळे आक्रमक झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हसनाळा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.